पहिल्या ओव्हरकरता 4 मिनिटं इथे घेतल्यात म्हणजेच शेवटच्या म्हणजे दुसऱ्या षटकाकरता इथे 6 मिनिटं बाकी आहेत. चला काही करा. हॅलो. देवा पांडे आता गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक दुसरं त्या हाताने करता तो आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा जेवढ्या हव्या होत्या तेवढ्या आलेल्या नाही आहेत. आता थोडीशी खराब सुरुवात बॅटिंग टीमच्या माध्यमातून आपण इथे तरी पाहत आहे, परंतु इथून या दुसऱ्या षटकामध्ये धावा वाढवणं तेही गरजेचं राहणार आहे. म्हणून आता जर पाहिलं तर एकंदरीत जवळजवळ 12 बॉल बाकी आहेत आणि 28ची गरज इथून टीमला जिंकण्याकरता राहिलेली आहे. म्हणजे इथून चांगली बॅटिंग करणं तेही गरजेचं राहील. 14चं सरासरी बाळगणं हेही गरजेचं आहे प्रत्येकी षटकामागे. आता ती सरासरी इथून बाळगली जाईल का, की त्यावरती सध्या गोलंदाजीचं वर्चस्व राहत असताना आपल्याला पाहायला मिळेल. देवा पांडे गोलंदाजी मार्गवरती आहे सध्या. संतोष भुवन गावातून बिलॉंग करतो हा खेळाडू. देवा पांडेला सध्या आपण गोलंदाजी मार्गवरती पाहत आहे आणि सध्या तो तयार झालाय गोलंदाजी मार्गवरती. 12 बॉल 28 समीकरण टीमला जिंकण्याकरता राहिले. बॅटिंग टीम वेदांत 11. जरूर थोडीशी लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु ती आता रफ अँड टफ मोडमध्ये जाईल का, आता तेही आपल्याला इथं पाहायचं. चला जास्त वेळ जातोय, गोलंदाजी करणारी टीम जास्तच वेळ जातोय, आपण एवढा वेळ घेऊ शकत नाहीये. पुढचा बॉल फुल टेस्ट टाकलाय, समोर उडवलाय, क्षेत्ररक्षक पाहताय, जजमेंट घेतलं जात आहे, चांगला कॅच कॅरी केला जाईल, फलंदाज बाद होईल आणि विकेटचं पतंग इथे पाहायला मिळेल. फलंदाज बाद, गॉन. थँक्यू. हवा हवाच आपण गीत ऐकल्यात आणि जेव्हाही दुपारचं सत्र होईल, हवाच हवा या मैदानावरती पाहायला मिळेल आणि हवा असताना फलंदाजाला बेनिफिट नावाची गोष्ट तीही मिळणार आहे या मैदानावरती. कालच्या दिवसात देखील आपण अनुभवू शकाल बॅटिंग टीमला खूप सारा सपोर्ट हवेने दिला आणि त्याच्यामुळे आजचा दिवस देखील तशाच रीतीने असेल यात काही ती शंका नाही आहे. कारण या मैदानाची खासियतच ती आहे, जेव्हा जेव्हा या मैदानावरती दुपारचं सत्र होतं, पिच गरम होते आणि तेव्हा तेव्हा आपण अनेक धावसंख्या होत असताना पाहिल्यात. कालच्या दिवसामध्ये 3 षटकामध्ये एका टीमने 56 बनवलेल्या, एका टीमने 57 देखील बनवलेल्या, म्हणजेच दुपारच्या सत्रामध्ये धावसंख्या नक्की होऊ शकतात. हा बॉल चांगला आपल्याला पाहायला मिळतोय इथे. सरळ बॉल गेले विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉलच्या स्वरूपात या बॉलची सांगता आणि इथून जर पाहिलं तर एकंदरीत 2 बॉल फेकून झाले. तर देवा पांडेच्या षटकातील धावसंख्या स्थिरच आहे, 3 या आकड्यावरती. रन रेट वाढू लागले, रन रेट वाढू लागले, रिक्वायर्ड रन रेट जे आता थोडंसं हलुवार पद्धतीने वरती वरती चाललंय. पुढचा बॉल तयार होईल, गोलंदाज राऊंड विकेट ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलं या बॉलला. चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय, ऑफ यॉर्कर सध्या इथे पाहायला मिळतोय आणि त्यावरती सध्या जर पाहिलं तर बीट करत असताना फलंदाजाला पाहू शकतायत. चांगली गोलंदाजी पृथ्वीकरण आतापर्यंत या षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाही आहे. 3 बॉल फेकून झाले देवा पांडेच्या षटकातील आणि एकही धाव खर्च करत नसताना आपण त्याला पाहिलंय. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. आता शेवटचे 9 बॉल असतील, 9 बॉलमध्ये विजय होण्याकरता 28 पाहिजेत. 9 बॉल 28 सामन्याचं समीकरण. आणखीन एकदा उडवायचं होतं, आणखीन एकदा उडवायचं होतं, फुटवर्कच नाही आहे. फुटवर्क जे हवं होतं ते फुटवर्कच नाही आहेत. बॉलवरच्या रेंजपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नच नाही आहे आणि जाग्यावरूनच खेळण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे सध्या या प्रयत्नामध्ये फसत असताना आपण त्यांना पाहत आहे. थोडा काळ संघर्ष देखील जारी आहे आशिष या फलंदाजाचा. जेव्हाही मैदानामध्ये क्रमांक 4 वरती आले आणि सध्या तरी त्यांचा संघर्ष मैदानामध्ये चालू असताना पाहायला मिळतोय.
एकंदरीत आता इथे 4 बॉल फेकून झाले, 2 बॉल अंतिमचे बाकी आहेत. आता इथून चांगल्या गोलंदाजीचा मुजाहिरा देवा पांडे, संतोष भिवन इथून बिलॉंग करतो हा खेळाडू आणि आज संध्या या सिल्वर स्टार चषकामध्ये आलाय. हा बॉल फिरकवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक जजमेंट घेतला जाईल आणि परतावं लागेल फलंदाजाला. संघर्ष केल्यानंतर प्रेशर आलं, त्या प्रेशरला भेदण्याचं काम करायचं होतं, परंतु ते काही जमलेलं नाहीये. आदरा बसेल टीमला आशिषच्या स्वरूपात. फलंदाज बाद. थँक्यू. वेलकम बॅक. आत्ता मात्र जर पाहिलं तर 2 विकेट घेतल्या देवा पांडेने, 3 डॉट बॉल टाकल्यात. म्हणजेच हा बॉल जर निर्धाव आला तर मग मेडन ओव्हर या स्पर्धेतील पहिली ती मात्र गणली जाईल. मेडन ओव्हर येईल का हे आता पाहायचे. मेडन ओव्हर येईल का हे महत्वाचा प्रश्न होता आणि मेडन ओव्हर आली आहे. या स्पर्धेमध्ये विक्रम रचलाय देवा पांडेने. संतोष भुवन या ठिकाणी मी का आलोय आणि का हिस्सा बनलोय टीम शैवी 26चा आणि तो सध्या इथे दर्शवत असताना आपण देवा पांडेला पाहताय. मेडन ओव्हर विकेट मेडन इथे फेकत असताना पताना पाहायला मिळालं. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये 28 बनवायच्यात. मोठं पहाड आहे, परंतु त्या पहाडला चिरलं जाईल का हेही पाहणं गरजेचं राहणार आहे. ऐकूयात एक डीजे ब्रेक आणि मैदानामध्ये लगेच येऊयात, जिथे तिसरं षटक हे प्रगतीपथावरती असेल. थँक्यू. शेवटचे षटक गरजेचं राहणार आहे टीमला जिंकण्याकरता. 28. सहा बॉल 28. पहिला बॉल ऑस्ट्रेमच्या बाहेर ठेवलं. पंचांचा सिग्नल, वाईटचा सिग्नल देतोय आणि त्याच्यामुळे सध्या आता टीमची धावसंख्या वाढली आहे, जाऊन पोहोचते फलकावरती 4 या आकड्यावरती. आता मात्र जर पाहिलं तर 6 बॉल बाकी आहेत. टीमला जिंकण्याकरता गरज राहिली आहे.